आजच्या सायंकाळच्या बाप्तिस्म्याच्या वर्गाला सुवार्ता अलायन्स चर्च नंदुरबारमध्ये आम्ही प्रारंभ करत आहोत. परमेश्वर देवाने मंडळीला व मंडळीच्या लेकरांना ही संधी दिली आणि मंडळीने सतत त्याचा पाठपुरावा करून आम्हाला प्रोत्साहन दिले. याबद्दल आम्ही देवबापाचे आणि मंडळीचे सुद्धा मनापासून आभार मानतो. सोबत ज्या पालकांनी आपल्या या बाप्तिस्म्याच्या वर्गाला गंभीरपणे घेतलं त्या पालकांचे सुद्धा आम्ही आभार मानतो आणि प्रार्थना करतो की देवबाप हे अध्ययन लेकरांसाठी आशीर्वादित करो, त्यांचं जीवन सुरक्षित परिवर्तित होवो, पुढे जावो, त्यांचं कल्याण होवो, मंडळीचे आणि आपल्या परिवाराचे ते आधारस्तंभ बनो, हीच एक आमची प्रार्थना आहे. देवबाप या वर्गाला आणि वर्गामध्ये आलेल्या आणि ऑनलाईन जडलेल्या सर्वांना लागणारी कृपा, बुद्धिमत्ता आणि शहाणपण देव, हीच आमची आज सायंकाळी प्रार्थना आहे. आपण वर्गाला प्रारंभ करणार आहोत. त्यासाठी मी विनंती करतो रेव्हरंड अनुप वळवी पाळसाहेब प्रार्थना करतील आणि आपल्या वर्गाला प्रारंभ करतील. आज 9वा सिद्धांत किंवा 9वा कबुलीनामा आहे आणि तो आपण घेत असताना आपल्या मनाची आपण तयारी करू. धन्यवाद डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळसाहेब. ऑनलाईन जोडलेले व या ठिकाणी आमच्या समोर असलेले सर्व विद्यार्थी आपण प्रार्थना करू आणि आजच्या 9व्या वर्गाला सुरुवात करू. हे दयाळू देवबापा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. रविवारचा उपासनेचा दिवस अतिशय आशीर्वादित केलास व या सायंकाळी आमच्या प्रिय विद्यार्थ्यांसोबत बाप्तिस्म्याचा मंडळीच्या सहभागितेचा आनंद आम्ही घेत आहोत. जे ऑनलाईन अध्ययन करीत आहे प्रत्येकाला देवबापा तुझी कृपा पुरीव व आज जो महत्त्वपूर्ण सिद्धांत आम्ही शिकून घेणार आहोत तो समजवण्यास, सांगण्यास मला आणि पाळकसाहेबांना तुझी शक्ती, बळ आणि कृपा पुरीव. आजच्या अभ्यासाद्वारे तुझं गौरव होऊ दे बापा. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आजचा जो अध्ययन वर्ग आहे तो अनुक्रमांक 9 आहे, मंडळी. तर मंडळी म्हणून आपण ज्या वेळेला एकत्र येतो किंवा तुम्ही ज्या एजमध्ये आहात, वयामध्ये आहात, अनेक वेळेला तुम्हाला मंडळी हा शब्द ऐकायला मिळत असेल. आणि मंडळी म्हणून ज्या वेळेला आपण समजून घेता किंवा मंडळी म्हणून काय आहे किंवा मंडळी म्हणून कशा रीतीने आपण त्या समजून घेतल्या पाहिजे, ह्याच्यासाठी आज थोडक्यामध्ये आपणाला एक मार्गदर्शन मी करणार आहे. मंडळी म्हणजे काय आणि तिच्या अस्तित्वाचे मुख्य मुद्दे कोणते. जर लेकरांनो तुम्ही लिहत आहात तर कृपा करून हे लिहून घ्या. सर्वप्रथम मी थोडंसं अध्ययन घेतो आणि त्यानंतर ह्यावर अधिक स्पष्टीकरण आपल्या मंडळीचे वडील पाळक आहेत डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब, हे आपल्याला देतीलच. सोबतच इंग्रजीमध्ये सुद्धा ते आपल्याला शिकवतील. तर मंडळीचं अस्तित्व आणि मुख्य उद्देश, सोबतच सभासदाच्या ज्या जबाबदाऱ्या, हक्क आणि कर्तव्य आहे ते आपण बघणार आहोत. आणि तिसरी गोष्ट, आपण स्थानिक मंडळी आणि विश्व मंडळी ह्यांचा व विश्वासणाऱ्यांचा परस्पर संबंध काय आहे. म्हणजे स्थानिक मंडळी ज्या चर्चमध्ये आपण जमतो, ज्या मंडळीत आपण असतो, ज्या समुदायात आपण असतो, आणि जागतिक मंडळी म्हणजे प्रत्येक विश्वासणारा या जगभरातला, तो ह्यांचा आपसामध्ये काय संबंध आहे हे आपण बघणार आहोत. तर जसं मी पहिले आपणाला सांगितलं की मंडळी म्हणजे काय, तर सर्वप्रथम एक प्रश्नचिन्ह आपण लिहा तिथं की प्रश्न आहे हा, मंडळी म्हणजे काय, आणि पुढे प्रश्नचिन्ह. तर वेगवेगळी उत्तरं तुमची असू शकतात. आता जे ऑनलाईन आपण बघत आहात आपण कदाचित कमेंट करून उत्तर देऊ शकता किंवा जी लेकरं या ठिकाणी बसलेली आहेत आपण आपल्या मुखाने उत्तर देऊ शकतात की मंडळी म्हणजे काय. तर बालपणापासून आपण चर्चमध्ये येतो, संडे स्कूलची गाणे गातो, तरुण संघामध्ये येतो, त्याच्यानंतर मंडळीचं सभासद बनतो. मंडळीमध्ये वेगवेगळे सोपस्कार केले जातात आणि वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात. तर मंडळी म्हणजे त्याच्या पलीकडे अजून आहे. तर त्याचं उत्तर लिहत असताना असं लिहा की मंडळी म्हणजे देवाने जगातून बोलवलेले आणि येशूच्या रक्ताद्वारे विकत घेतलेले आणि सार्वकालिक तारणासाठी सुरक्षित सांभाळून ठेवलेल्या जिवंतांचा आणि मृत झालेल्या लोकांचा समूह. थोडीशी मोठी व्याख्या आहे परंतु अतिशय स्पष्ट त्या व्याख्येमध्ये सगळ्या गोष्टी आहे. मंडळी म्हणजे जगातून बोलवलेले.
तुम्हाला काय वाटतं? जगात आपल्याला राहावं लागतं तर जगाच्या रीतीभाती शिकाव्या लागतात, परंतु तसं नाही आहे. देवाने तुम्हाला आणि मला या जगातून बोलवलेलं आहे. आपण जगात राहतो, जगात राहणं आपलं कर्तव्य आहे. या जगातल्या प्रत्येक कामामध्ये आपलं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. पण या जगात राहत असताना, जगात आपलं कामकाज करत असताना देवाने तुम्हाला जगातून बोलवलं. तुम्ही ज्या कॉलनीमधून येत आहात त्या कॉलनीतून प्रभूने तुम्हाला मंडळीमध्ये त्याच्या सेवेसाठी किंवा त्याचं कार्य करण्यासाठी बोलवलेलं आहे. समाज किंवा जग, ज्या जगात तुम्ही राहतात त्यातून देवाने बोलवलं. सोबतच येशूच्या रक्ताच्या द्वारे विकत घेतलं. एखादी वस्तू घेण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात, मोल द्यावं लागतं आणि ते पैसे दिल्यानंतरच आम्हाला ती वस्तू घेता येते. तसं पापाच्या बंधनातून सुटण्यासाठी, पापाच्या गुलामगिरीतून आणि त्याच्या दंडातून सुटण्यासाठी देवाने येशू ख्रिस्ताच्या द्वारे ते मोल भरून दिलं. म्हणजे देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती जाण्यासाठी सांगितलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावर बलिदान झालं व त्या बलिदानाच्या द्वारे आम्हाला ते मोल भरता आलं. सार्वकालिक तारण म्हणजे सदा सर्व काळ परमेश्वर पित्यासोबत राहण्यासाठी देवाने तुम्हाला बोलवलं. तारण म्हणजे सुटका. देवाने पापापासून, बंधनापासून तुमची सुटका केली आणि जिवंतांचा आणि मृत झालेल्या लोकांचा समूह तुम्हाला केलं. जिवंत व जे मृत झालेले आहेत त्यांचा समूह म्हणजे तुम्ही आणि मी एकत्र आता जमून काय आहोत? एक समूह आहोत, एक मंडळी. म्हणजे असं जिवंतांचं आणि मेलेल्यांचं म्हणजे ज्यांनी जे जिवंत आहेत आणि तारण झालं, म्हणजे पापक्षमा मिळवली, येशूचे अनुयायी बनले आणि आता ते त्याची लेकरं बनले. परंतु एक दिवस जोपर्यंत आपलं पुनरुत्थान होत नाही, म्हणजे देहातून देव आपल्याला पुन्हा जिवंत करत नाही, तो समय येणार आहे की मेलेले जिवंत केले जातील. मग प्रश्न असा येतो की जे मेले त्यांचं काय? त्यांचं काय होणार आहे? आपल्याला काही माहीत नाही आणि आपण सांगू पण शकत नाही, कारण आपण तिकडे जाऊ शकत नाही आणि तिथून कोणी आला पण नाही की माझे आजोबा आले आणि सांगताय की बेटा चिंता नको करू, जग कसं जगायचं, जग घाबरू नको, काही नाही, नरक नाही आणि हे नाही आणि ते नाही, शिक्षा नाही, काही नाही, घाबरू नको. असं कोणी आलं का सांगायला? कोणी आलं पण नाही. कोणी पाळक आला का सांगायला? कोणी आला नाही. मग अशा वेळेला हा प्रश्न येतो आईबापांच्या विशेषतः की मग माझे लेकरं मेली तर त्यांचं काय होईल? है ना. आता गुरुवारी मी बोललो होतो या विषयावर. तुम्हाला जर थोडीशी माहिती हवी तर गुरुवारी सायंकाळी जे चिंतन मनन होतं मी लहान लेकरांबद्दल बोललो, ते व्हिडिओ तुम्ही ऐका. तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे काही उत्तर मिळतील. आईबापाला सांगा की तुम्ही पण ऐका म्हणावे, वेळ मिळेल तसं बघा म्हणा. त्याचं कारण आहे की आईबापांना पण चिंता राहते कसंही असो की आपल्या लेकरांचं भविष्य काय आणि मेली तर कुठे जातील. तसंच आपल्याला चिंता असते की आपला जर मृत्यू झाला तर आपलं काय होईल. मग मंडळी म्हणजे कोणते लोक? ज्यांना या चिंतेतून, या मोठ्या प्रश्नातून देवाने सोडवलं. कोणाला सोडवलंय? जे जिवंत आहेत त्यांना, आणि जे मेले तारणामध्ये येशूची लेकरं, देवाची लेकरं बनवून त्या सर्वांना एकत्र ठेवलं. म्हणजे जिवंत आहे ते पण आणि विश्वास ठेवणारे ते पण. अशा लोकांचा जो समूह आहे त्याला देवाची मंडळी असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही कोणी असा, जर तुम्ही देवाने बोलवलेले लोक आहात, प्रभू येशूच्या रक्ताने तुमची खंडणी भरलेली आहे, त्यावर तुम्ही विश्वास ठेवला आहे, तुम्ही तारण पत्करलं आहे, तर देवाने तुम्हाला या जगातही आणि पुढील जगातही सुरक्षित ठेवलेलं आहे असं त्याचा अर्थ आहे. आता त्यानंतर पुढे काय होणार आहे हा वेगळा मोठा विषय आहे. आणि तेच परत की तरुण मुली मेल्या तर मग इथे लग्न नाही झालं, पुढे काय होईल, हे विषय आहेत. आज माझं शिक्षण अपूर्ण होतं
मला मरावं लागलं. मरण सांगून येतं का? नाही ना. तुम्ही नुकतंच ऐकलं असेल की फार मोठा भूमिकंप झाला ना म्यानमार नावाच्या देशात आणि थायलंडमध्ये, है ना. माझा अगदी जिवलग मित्र तिथे मिशनरी म्हणून काम करतो. मग मी त्याला काल विचारलं, कसं काय, तू सुरक्षित आहेस ना? त्याला खूप आनंद झाला, कारण इंटरनेट सेवा नसते आणि बऱ्याच गोष्टी झालेल्या असतात, कोणाचं काय चाललं माहीत नाही. मला भीती वाटली असती जर त्याचा निरोप आला नसता तर, की अरे बापरे त्याला निरोप नाही मिळाला म्हणजे काहीतरी गडबड आहे. मग त्याने ताबडतोब सांगितलं, नाही नाही नाही, मी सुरक्षित आहे, देवाने मला सांभाळलं आहे, है ना. पलीकडे काय आहे हे परतदा आपल्याला कळत नाही. आणि म्हणून त्यावेळेला ज्या लोकांना सार्वकालिक तारणासाठी म्हणजे जिवंत आहे तेही आणि येशू ख्रिस्तावरील विश्वासाचे मरतात तेही, त्यांचं वय कोणतंही असो, त्यांना देवाने सुरक्षित ठेवलेलं आहे. अशी इथली पण मंडळी आणि येथून मंडळीतून जिवंत जे होते ते मेले, ते तिकडे गेले, सुरक्षित ठेवले. ते पुन्हा सैतानाच्या आणि मरणाच्या स्वाधीन केले जाणार नाहीत, असे सर्व लोक. म्हणून जशी या जीवनात आपल्याला आशा तशी पलीकडच्या जीवनात पण आशा. म्हणून तो शब्द प्रयोग आहे आणि तुम्हाला त्याचं उत्तर तुमच्या पद्धतीनेच द्यायचं. आणि मुख्य शब्द काय राहतील त्याच्यामध्ये? बोलावलेले, विकत घेतलेले, सांभाळून ठेवलेले लोकांचा समूह. उत्तर देताना तुमच्या या शब्दांना आम्ही महत्त्व देणार, ते त्याचं उत्तर आहे. मंडळी म्हणजे काय? नुसतं एवढं तुम्ही लिहिलं की जगातून बोलवलेले किंवा रक्ताने विकत घेतलेले, सुरक्षित ठेवलेले आणि जे मेले विश्वासात ते पण, सर्वांचा समूह. कारण येशू ख्रिस्त कोण आहे? मेलेल्यांचाही आणि जिवंतांचाही प्रभू आहे. म्हणून त्याचा राज्य पलीकडच्या जगात पण आहे. म्हणून आपल्याला भिण्याची गरज नाही. एक महत्वाचं कारण तिथे हे आपण लक्षात ठेवा. असं असल्यामुळे याच जगामध्ये जिवंत असताना या प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख होणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा पलीकडे आपण जाऊ मरणानंतरच्या जीवनात, तर त्याला ओळखू, कारण तो बदलत नाही. जो इथे आहे तो तिथे पण असणार, तसाच असणार. म्हणून त्याला ओळखणं फार गरजेचं आहे. धन्यवाद पाळक साहेब, अतिशय महत्त्वपूर्ण व ह्या महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला आपण सांगितल्यात. पुढचा थोडासा मुद्दा आहे की मंडळीचे अस्तित्वाचे मुख्य उद्देश कोणते? प्रत्येक गोष्टीला उद्देश असतो, नाही का? तुम्ही येथे आलेला आहात, उद्देश हा आहे की तुम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. तुम्हाला पाठवलं म्हणून नाही किंवा तुम्हाला या वयामध्ये बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे म्हणून नाही, तर तुमचा उद्देश हा आहे की आम्हाला जो ख्रिस्त कळलेला आहे त्या ख्रिस्ताला मंडळीसमोर पत्करायचं आहे, जगासमोर मला पत्करायचं आहे. तर मंडळीचे मुख्य उद्देश कोणते? तर पहिला उद्देश आहे मंडळीचा तारणाऱ्या जिवंत देवाची, त्याच्या गौरवासाठी आराधना करणे. जिवंत देवाची आराधना करणे, एवढं जरी तुम्ही लिहिलं तरी आम्ही ते ग्राह्य धरू आणि आम्हाला ते आवडेल. देवाची आराधना करणे. आजकाल तुम्ही बघितलं असेल की आराधना करत असताना एक मोठा बँड असतो, ते गाणे गातात व वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स असतात. ती बघून आम्हाला वाटतं की किती सुंदर, नाही का? आनंद वाटतो, खरंच आनंद वाटतो, खूप चांगलं आहे. परंतु आराधना करणं म्हणजे तुमच्या मनापासून देवाला आळवणं, मनापासून देवाची स्तुती करणं आणि मनापासून देवाच्या जवळ येणं. कारण की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करावी. आराधना करण्यासाठी मंडळीचा मुख्य उद्देश काय आहे? म्हणून बघा, इतकी वर्ष झाली आपल्या मंडळीची पद्धत बदलली का? सुरुवातीला आपण येतो, गाणे गातो, त्याच्यानंतर स्तोत्र वाचतो, मध्यस्थीची प्रार्थना करतो, सूचना वाचतो आणि मग वचन ऐकतो, आशीर्वाद घेतो आणि मग आपण जातो. या पद्धतीत आपण बदल का केला नाही? कारण की ती पद्धत पवित्र शास्त्रानुसार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो आराधनेचा नमुना आहे. आराधना कशी केली जावी हे आम्हाला त्यातून समजतं. तर मग मंडळी कशासाठी आहे? आराधना करण्यासाठी. दुसरा उद्देश काय आहे? त्याच्या राज्याची सुवार्ता सांगण्यासाठी, म्हणजे स्वर्गीय राज्याची सुवार्ता सांगण्यासाठी. तुम्ही सांगितली कोणाला सुवार्ता? तोडक्या मोडक्या शब्दात का असे ना,
सुवार्ता सांगणं म्हणजे काय, की जो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला कळलेला आहे तो तुम्ही दुसऱ्यांना सांगणं. सुवार्ता म्हणजे काय, की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे तो अनुभव सांगणं. आणि त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आला, माझ्यासाठी मारला गेला, प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी जिवंत झाला, आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर पण तेच प्रेम करतो, तुमच्यासाठी पण तो मारला गेला, तुमच्यासाठी तो पुनरुत्थित झाला आणि आज तुमच्यासाठी स्वर्गामध्ये मध्यस्थी करीत आहे. जास्त मोठे मोठे शब्द, मोठ्या मोठ्या गोष्टी असं आपण त्याच्यामध्ये नाही. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही सांगू शकता. मंडळीचा उद्देश काय आहे? सुवार्ता सांगणं. पूर्वीच्या काळी दौरे निघायचे, वेगवेगळ्या ठिकाणी आपले पाळक लोक, सुवार्थिक लोक जायचे, रात्रभर राहायचे, दिवसभर राहायचे, 7-7, 15-15 दिवस तिकडं राहायचे. आणि त्या खेड्यापाड्यामध्ये, त्या परिसरामध्ये गाणं गाऊन म्हणा, देवबापाच्या गोष्टी सांगून म्हणा, एखादं मदतकार्य म्हणून म्हणा, सुवार्ता सांगायचे. मग आज तुम्हाला आणि मला मंडळीमधून काय करायचं आहे? सुवार्ता सांगायचं आहे. तिसरा उद्देश आहे स्वतःच्या तारणाची साक्ष देण्यासाठी. तुमचं जे तारण झालं किंवा तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त कळला ना, या बाप्तिस्मा वर्गामध्ये येऊन तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताविषयी कळलं, आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जे कळलेलं आहे त्याची साक्ष तुम्हाला द्यायची आहे. साक्ष द्यायची म्हणजे काय करायची आहे, की जे तुम्ही पाहिलं, जे तुम्ही ऐकलं, जे तुम्ही अनुभवलं ते सांगणं म्हणजे साक्ष देणं. डोळ्यांनी पाहिलं, कानांनी ऐकलं, मनाने समजून घेतलं, ते सांगणं म्हणजे साक्ष देणं. आणि चौथी महत्वाची उद्देशाची गोष्ट आहे ती म्हणजे त्याची उपासना, आध्यात्मिक यज्ञ व सेवा करणे हे तिच्या अस्तित्वाचे मुख्य उद्देश आहे. काय आहे? उपासना, आध्यात्मिक यज्ञ आणि सेवा करणं. बघा, उपासना जसं आपण सुरुवातीलाच येतो आणि प्रार्थना करतो, गीत गायन करतो. आध्यात्मिक यज्ञ म्हणजे जे आपण विधी या ठिकाणी करतो ते. सेवा करणे हे वेगवेगळे कार्य असू शकतात, सेवेचे वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात. त्या सगळ्या गोष्टी करणं हे मंडळीचे आपले काय आहेत? उद्देश आहे. तारण झालेलं आहे त्याची सुवार्ता सांगणं, आराधना करणं, उपासना करणं, सोबतच देवराज्याची सुवार्ता सांगणं, यज्ञ करणं, आत्मिक यज्ञ करणं, उपासना करणं आणि सेवा करणं, हे सगळे उद्देश मंडळीचे आहे. आता शेवटली गोष्ट मी सांगतो, मग त्यावर अधिक स्पष्टीकरण पाळकसाहेब आपल्याला देतील. एक शास्त्र भाग आपण कृपा करून काढून घ्या. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय काढा. आता या 2 अध्यायामध्ये वचन 42 बघा. 42 वचन. तेव्हा प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. ते म्हणजे कोण? नव्याने विश्वासात आलेले लोक. 41 वचन जर तुम्ही बघाल तर 3000 लोकांची भर पडलेली आहे. आणि हे 3000 लोक जे आहेत, सोबतच शिष्य आहेत, प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. ह्या 4 महत्वाच्या गोष्टी आहेत. मग आता येथे मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे जबाबदार सभासद म्हणून हक्क व कर्तव्य कोणते मंडळीमध्ये. तुम्ही आता म्हणजे मौंदी गुरुवारच्या दिवशी तुम्हाला मंडळीमध्ये सहभागितेचा हात दिला जाईल. तुम्ही मंडळीमध्ये मौंदी गुरुवारच्या दिवसापासून मंडळीचे सक्रिय सभासद व्हाल. आणि मग तुम्ही सभासद झाल्यानंतर तुमची जबाबदारी काय असणार आहे, तुमचे हक्क आणि कर्तव्य काय. तर तुमचं हक्क आणि तुमचं कर्तव्य पहिलं म्हणजे प्रेषितांच्या शिक्षणात तत्पर राहणं. शिक्षण हा शब्द लिहून घ्या. तुमचे हक्क आणि कर्तव्य काय आहे? पहिलं शिक्षण घेणं, शिक्षण देणं, शिकणं आणि शिकवणं. आज आपल्याला आनंद वाटतो, आपल्यामध्ये आपले सिनियर पाळकसाहेब आहेत. पाळकसाहेबांचा शिक्षणाचा उपयोग मंडळीला आणि आम्हा पाळक वर्गांना तर नेहमीच होतो. परंतु लेकरांनो, बाप्तिस्मा वर्गामध्ये तुम्हाला त्या शिक्षणाचा नेहमीच फायदा होणार आहे. आयुष्यभर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहणार आहे. मग मंडळीतल्या प्रत्येक सभासदाचं काय हक्क आहे, काय कर्तव्य आहे? तर शिक्षण घेणं.
जगिक शिक्षण जसजसं आपण घेतो तसतसे आपली डिग्री डिप्लोमा होत जातो, आपण पारंगत होतो त्या विषयामध्ये. परंतु पवित्र शास्त्र हे देवाच्या आत्म्याने प्रेरित झालेलं वचन आहे. ह्याची प्रेरणा तुमच्या आणि माझ्या मनामध्ये आहे. तर मग आता ही जी प्रेरणा देवाची आपल्या मनामध्ये आहे, ह्याचं शिक्षण घेणं फार गरजेचं आहे. व पवित्र शास्त्राचं शिक्षण देण्यासाठी आपल्याला कोणत्याही वेगवेगळ्या माध्यमाची गरज नाही आहे. आज पवित्र शास्त्र तुमच्या हातात आहे, तुम्ही वाचन करा, त्या पलीकडे कुठे जाऊ नका. कारण की वेगवेगळे अभ्यासक आहेत, त्यांची मतं आहेत, त्यांचे फॉलोअर्स आहेत, त्यांचे सिद्धांत आहेत. आपल्याला त्या भानगडीत पडायचं नाही आहे. तुम्ही त्या भानगडीत पडू नका तूर्त तरी. नंतर ज्या वेळेला तुम्हाला चांगलं कळायला लागेल त्यावेळेला तुम्ही अभ्यासकांची मतं ऐका किंवा त्या मतांवरती विश्वास ठेवा. परंतु आज काय करायचं आहे, उत्पत्तीपासून सुरू करून प्रगटीकरणापर्यंत पवित्र शास्त्र वाचा, ते तुम्हाला शिक्षण देईल. पवित्र आत्मा शिक्षक आहे, माहिती का? पवित्र आत्मा तुम्हाला शिकवेन की तुम्ही काय केलं पाहिजे. आम्ही मार्गदर्शक म्हणून पवित्र शास्त्रातून तुम्हाला या ज्या गोष्टी सांगत आहोत, एक गोष्ट करा. मंडळीच्या प्रत्येक सभासदाचा हक्क आणि कर्तव्य काय आहे? त्याने शिक्षण घ्यावं, हे कर्तव्य आहे. हे शिक्षण कुठं मिळेल? पवित्र शास्त्रात. तुमच्या हातात पवित्र शास्त्र आहे, सुरुवातीपासून वाचा. देव तुमचा मार्ग त्यातून शिक्षणाचा मोकळा करेल. दुसरा हक्क कर्तव्य काय आहे? परस्परांच्या सहवासात तत्पर राहणं. सहवास म्हणजे फेलोशिप, एकत्र सहभागिता, सहवास. उदाहरणार्थ तुम्ही एकत्र येतात, क्लासला येतात, आणि ज्या वेळेला तुम्ही क्लासला एकत्र येतात तुमच्यापैकी 1-2 जण मागे राहिले तर तुम्हाला चुकल्यासारखं वाटतं नाही का? अरे आम्ही त्यांना सोडून निघून आलो का? कारण आपल्याला तो सहवास हवासा वाटतो नाही का? आपल्याला त्यांना सोडून जावं असं वाटत नाही. मग देवाच्या मंडळीमध्ये सभासदांचं पण तसंच आहे. जर कोणी आलं नाही तर लगेच दुसऱ्याने त्याला विचारायला पाहिजे की ब्रदर आज तुम्ही आले नाही का? किंवा सिस्टर तुम्ही आज का नाही आले चर्चला? ह्याला काय म्हणतात? तर सहवास हवासा वाटणारा असतो, आवडणारा असतो. तर सभासदांचं मंडळीत काय आहे हक्क कर्तव्य? सहवास ठेवणे. तिसरं आहे प्रभुभोजन घेणे. भाकर मोडण्यात म्हणजे प्रभुभोजन घेण्यात तत्पर राहणे. भाकर मोडण्यात तत्पर राहणे म्हणजे काय? प्रभुभोजन घ्या. आपण आपल्या मंडळीचं आणि आपल्या चर्च काउन्सिलच्या नियमानुसार महिन्याचा जो पहिला रविवार आहे त्या महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रभुभोजन विधी घेतो. या प्रभुभोजन विधीला आपण मौंदी गुरुवारी त्याचं स्पष्टीकरण तर ऐकणारच आहोत. परंतु प्रभुभोजन म्हणजे वलांडन जो सण होता, जो कोकरा मारला जात होता व घाईघाईने इस्रायली लोक मिस्रातून बाहेर निघाले होतं, त्याचं प्रतीक होतं. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः तो कोकरा बनला आणि वलांडनाचं रूपांतर त्याने प्रभुभोजनामध्ये केलं. आणि म्हणून त्याचा देह आणि त्याचं रक्त मोडलं गेलं, ओतलं गेलं. त्याचं आम्हाला तो येईपर्यंत स्मरण करायचं आहे. तर प्रभुभोजन म्हणजे एक साधी गोष्ट नाही. प्रभुभोजन म्हणजे एक विधी म्हणून घेऊ नका. तर त्यामागचा अर्थ समजून घ्या की प्रभुभोजन म्हणजे काय. तर प्रभू येशू ख्रिस्ताने जे रक्त आमच्यासाठी सांडलं त्या रक्ताची आठवण करणं. प्रभुभोजन म्हणजे जो देह त्याने आमच्यासाठी मोडला, अनेकांच्या पापांच्या खंडनीच तो ओतीला गेला, ते रक्ताची आठवण करणं, त्याच्या बलिदानाची आठवण करणं. आणि शेवटली गोष्ट आहे प्रार्थना करण्यात तत्पर राहणे. मंडळीचे सभासदांचे हक्क आणि कर्तव्य काय? प्रार्थना करण्यात तत्पर राहा. प्रार्थना करण्याचा कधी आळस करू नका. प्रार्थना करणं फार चांगलं आहे. प्रार्थनेमध्ये तत्पर राहणं चांगलं आहे. तुम्हाला आता तुम्ही मंडळीचे सभासद होणार आहेत आणि आता असं सांगू नका की आम्हाला प्रार्थना करता येत नाही. आता प्रत्येकाला प्रार्थना करता आलीच पाहिजे. लहानपणी आपण लहान लेकरांना सांगतो माझ्या मागे म्हण, आणि लेकरं आपल्याला माझ्या मागे म्हणून दाखवतात. परंतु आता तुम्ही तरुण झालेले आहात, मंडळीचे सभासद आता तुम्ही या महिन्यामध्ये होणार आहात, तर तुम्हाला प्रत्येकाला प्रार्थना आली पाहिजे. ठीक आहे, गर्दीमध्ये करता येणार नाही, मंडळीमध्ये तुम्हाला करायला भीती वाटेल, पण वैयक्तिक रीतीने तर प्रार्थना करताच आली पाहिजे. मंडळीचं हक्क आणि कर्तव्य काय आहे? प्रार्थना करणं. बघा, शिक्षण घेणं, सहवासात राहणं, प्रभुभोजन घेणं आणि प्रार्थना करणं कठीण नाही आहे, नाही का? हे 4 शब्द जरी तुम्ही लिहिले तरी आम्ही समजून जाऊ की तुम्हाला आम्ही सांगितलेल्या गोष्टी कळलेल्या आहेत. तर मंडळी, ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टी 3 महत्त्वाच्या गोष्टीतून आपणाला सांगितलं. मंडळी म्हणजे काय आहे,
तर मंडळी म्हणजे बोलावलेले, विकत घेतलेले ह्यांचा आणि सुरक्षित सांभाळून ठेवलेले जिवंत आणि मृतांचा समूह आणि अस्तित्व त्याचे काय आहेत तर देवाची स्तुती करणे, त्याची सुवार्ता सांगणे, त्याची साक्ष देणे, उपासना, आध्यात्मिक यज्ञ, सेवा करणे आणि हे सर्व उद्देश आहे. सोबतच तिचे हक्क काय आहे? शिक्षण, सहवास, प्रभुभोजन आणि प्रार्थना या महत्त्वाच्या गोष्टी. यावर अधिक स्पष्टीकरण आपले वडील पाळक सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपण द्यावात. थँक्यू रेव्हरंड अनुप वळवी पाळक साहेब. आणि माझी खात्री आहे की आपल्याला मंडळी म्हणजे काय हा फार मोठा विषय आहे अभ्यासाचा, पण थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की मंडळी म्हणजे साधा शब्द आहे, बोलावलेले. कोणी बोलावलं आपल्याला? देवाने. कुठून बोलावलेलं आपल्याला? या जगातून. या जगातून म्हणजे जेथे तुम्ही आणि मी होतो तेथून. कोणी गरीब होतं, कोणी श्रीमंत होतं, कोणी अडाणी होते, कोणी शिकलेले होते, कोणी मुलं होते, कोणी मुली होत्या, पुरुष होते, कोणी स्त्रिया होत्या, कोणी काळे वर्णाचे होते, कोणी सुंदर रूपसंपन्न होते, है ना, मोठी घरदार असलेले, नसलेली, कोणीही जे कोणी त्याची वाणी ऐकतात ते सर्वजण. मंडळीचे लोक म्हणजे कोण? बोलावलेले लोक. We have tried to understand today's confession was about the church. What is the church? And the simple explanation is the church is people of God. Who are the people of God? Those who are called by God. And those who said yes to the calling of God. They are from all walks of life, young, old, rich and poor, living in big mansions and in huts, houses, no houses, have education or no education. God has called, and you have said, yes, Lord, I come. The second part is that the called people were bought by the blood of Jesus Christ. ज्यांना बोलवलं त्यांना देवाने प्रभू येशूच्या रक्ताच्या द्वारे विकत घेतला, मोबदल्यामध्ये विकत घेतला. देव म्हणाला, हे घ्या, मी माझी किंमत मोजतो, माझी वस्तू मला परत करा. देवाने आपल्याला निर्माण केलं होतं, म्हणून देवाला वाटलं माझी निर्मिती माझ्याकडे परत आली पाहिजे. मग त्याची किंमत किती मोठी असेल तुम्ही देईन, कारण मी ते पुन्हा मिळवू शकतो. आणि देवाने कसं मिळवलं? तुम्हाला आणि मला जबरदस्तीने नाही, भीती घालून नाही, दंडुका दाखवून नाही, आपल्याला त्रासात पाडून नाही, मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने बोलावलं, जबरदस्तीने नाही. हा फरक आहे. मंडळीचे लोक कोण आहेत? ज्यांना देवाने बोलावलं, येशूच्या रक्ताने विकत घेतलं. पण कसं बोलावलं त्यांना? मोठ्या प्रेमाने जवळ घेतलं त्याने, मोठ्या आनंदाने त्याने म्हटलंय तुम्ही या. मग येशूच्या मागे चालणारे हे जे लोक आहेत ते कसं उत्तर देतील? मग मोठ्या आनंदाने म्हणतात, हो प्रभू मी येतो, देवबाप्पा मी येते. बोलावलेले, येशूच्या रक्ताने विकत घेतलेले, म्हणजे आपल्याला पाप आणि अपराधांची क्षमा मिळते. पण त्याची किंमत जी होती ती कोणी भरली? प्रभू येशू ख्रिस्ताने. वी आर कॉल्ड अँड ऑल्सो बॉट by the blood of Jesus Christ. He paid the price for our ransom, and He delivered us from the slavery of sin, death and eternal punishment. तिसरी गोष्ट होती, पुन्हा एकदा
की त्याने आपल्याला सार्वकालिक जीवनासाठी जिवंत असणारेही आणि मेलेलेही, those who are called, those who are bought by the blood of Jesus are safe in the arms of God forever, whether they are living or whether they are dead. The church is made of people living and dead. The second part was that what is the purpose of the church? First we said that to worship the living God, सदाजीवी परमेश्वराची उपासना करणे. पण उपासना याचा अर्थ मराठीमध्ये तुम्हाला माहित आहे का? हा शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये आलाय. आसन म्हणजे काय माहित आहे तुम्हाला? आसन, आम्ही कुठे बसलो आहोत? खुर्चीवर. खुर्ची हे काय आहे? आसन. तुम्ही बेंचवर आहात. बेंच काय आहे तुमचं? आसन. उप आसन, जवळ बसणे. उपासनेचा अर्थ काय? जवळ असणे, जवळ बसणे. आपण लहान लेकरं होतो तेव्हा थोडंफार आठवत असेल तर आपल्याला माहित आहे की आई बापांना पाहायला असं वरती डोकं करावं लागत होतं ना. आपल्याला दिसत नव्हतं की किती उंच आहे ते. तेव्हा काय विचार येत होते माहित नाही, परंतु उभं राहिलं तरी काही डोक्यावर हात आपला जात नव्हता. पण आपण तिथे जिथे आपण होतो तिथे बसत असो आणि आई वडील कधी कधी आपल्याला प्रेमाने गोंजारत होते आणि आपण बागडत होतो आणि हसत होतो, कधी रडत होतो. आणि मग हसत असेल, आनंदात असेल तर आईबाप पण खुश, आणि रडत होते तेव्हा काय करायचे? मग जवळ घ्यायचे, आपले अश्रू पुसायचे आणि आपल्याला गोंजारून म्हणायचे नको रडू, है ना. आणि ते शब्द मोठे मोठे असायचे का आपल्याला बोलताना लहानपणी? नाही, है ना. अरे माझा बाळा, अरे माझं सोनुल्या, अगं माझी अमुक अमुक सुंदरी, काय नाव असेल ते असेल, है ना. आई बाप त्या प्रकारे आपल्याला गोंजारतात ना. उपासना म्हणजे देवाच्या जवळ आई बापांसमोर लहान मूल जसं असतं आणि ते आपल्या बोबड्या ओठांनी काय काय बडबडतं ते त्यालाच ठाऊक आणि ते आईबापालाच समजतं, आपल्याला काही कळत नाही. ती बडबड ऐकली असेल आपण लहान लेकरांची ना. मग बडबड करायला लागले तर मग पाळक साहेब आले समजा आणि म्हणाले हे काय लावलंय. त्यांना जर समजलं नाही तर ते तसंच सांगणार. पण लहान लेकरं त्यापेक्षा जास्त बोलू शकत नाही ना, तेवढीच मर्यादा असते. उपासना म्हणजे जसे तुम्ही आहात लेकरं म्हणून देव जो बाप आहे त्याच्या पायाशी तुम्ही बसता, जवळ तुम्ही बसता आणि त्याला बघून तुम्ही गुणगान गाता. तुमच्या भाषेत तुम्हाला जे येतं, तुमचे जे विचार सुचतात, आम्हाला कोणाला कळो न कळो, कधी शब्दांनी कधी ओठांनी, फक्त या प्रकारे उपासना होते. दुसरी गोष्ट आहे आपण सुवार्ता सांगणे, जे पाळक साहेबांनी सांगितले तेच. When we worship God, we worship Him by sitting before Him like a child to the Father. Second thing is that we preach or we proclaim the gospel. What we have seen, heard, we learned and we share about it. जे आलं, जे समजलं ते ना, जे समजलं ते. तुम्ही घरी गेल्यावर तुम्हाला कोणी विचारत असेल ना काय शिकले, असं विचारलं का नाही? कोणी नाही शिकले तर सांगायचं तुम्ही स्वतः. आई वडिलांना बसायचं, सांगायचं ऐका आज आम्ही हे शिकलो. कारण तुमच्या आई वडिलांना कोणी शिकवलं की नाही आपल्याला माहित नाही ना. त्यांना दोष देऊन काय फायदा आहे का? आणि विशेष म्हणजे आई वडील कसंही असोत, तुम्ही जेव्हा सांगता त्यांना तर तुम्ही काय करत आहात? तुम्ही साक्षीही देता, तुम्ही सुवार्ता पण सांगत आहात.
हे तुमचं काम आहे. पहिले तुमच्या घरातून आपल्या जवळच्या लोकांमध्ये सांगायला पाहिजे. मित्रमैत्रिणी आहेत, कधी कधी विचारतील का ग फार शहाणी झाली, आता तू तशी वागत नाही, बोलत नाही. हसायचं आणि सांगायचं, अगं हा बदल मला फार आवडला, कारण हा बदल प्रभूने येशूच्या द्वारे माझ्या जीवनात आणला आणि तो खूप आनंदमयी आहे, समाधान देणारा आहे. सोन्याच्या 52 कशी राशी जरी समोर ठेवल्या तर त्याच्याने समाधान मिळणार नाही, एवढं समाधान तो आम्हाला देतो. मग कदाचित विचारतील तुम्हाला, सांगायचं जे शिकलात ते, जे अनुभवलं ते. त्याला म्हणतात सुवार्ता सांगणे. तुमच्या तारणाची साक्ष देणं म्हणजे येशू ख्रिस्ताने तुम्हाला पाप आणि अपराधांची क्षमा केली त्याबद्दल सांगायचं, दुसरं काहीच नाही. सर्व वर्णन करायची गरज आहे का? यादी लिहून क्रमांक 1 मी थुंकत होते तेव्हा दुसऱ्यांच्या अंगावर जाणूनबुजून थुंकत होते, क्रमांक 2 मी मनात शिवी देत होते, क्रमांक 3 असं सांगायचं आहे का? पापांची क्षमा म्हणजे नाही. जे तुम्ही केलं आणि जे तुम्हाला माहीत नाही ते सर्व पुष्कळाच्या गोष्टी आहेत जे आपल्याला माहीतच नाही, कारण त्या आदामापासून आल्या आपल्या अंगामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या स्वभावामध्ये. आपल्याला माहीतच नाही की 4000 वर्षापूर्वी 6000 वर्षापूर्वी आमचा जो पूर्वज होता त्याच्यात ह्या पापाने काय धुमाकूळ घातला. आपल्याला काय माहीत आहे का? नाही माहिती. जे माहीत आहे ते ठीक आहे, परंतु असं पण आहे पापांची क्षमा म्हणजे जे माहीत नाही ते पण विश्वासाने मान्य करायचं. क्षमा मागणे म्हणजे ते. आणि जेव्हा तुम्ही ते करता तेव्हा तुम्ही साक्ष देता की मला क्षमा दिली, है ना. विटनेसिंग is very important. You use your eyes, you use your tongue, you use your words to explain or express your faith and commitment. चौथी गोष्ट सांगितली होती की आध्यात्मिक यज्ञ, उपासना, सेवा करणे. सेवा करणे, सेवा म्हणजे काय? सहभाग होत असताना तुम्ही देता. काय देता? सेवा करताना देणे. पैसा अडका देणे ही काय आहे? सेवा, जबाबदारी नाही. देवाच्या राज्यासाठी पैसा दान करणे किंवा देणे हे काय आहे? आपली सेवा. आणि जर हे कळलं तर किती बरं. प्रत्येक जणाला वाटेल मी दान देत आहे तर मी काय करत आहे? सेवा करत आहे. गाणं म्हणत आहे, मी काय करत आहे? सेवा करत आहे. मी प्रार्थनेमध्ये भाग घेत आहे, मी काय करत आहे? सेवा करत आहे. मी देवाचं वचन ऐकण्यात सहभागी आहे, मी काय करत आहे? सेवा करत आहे. मी उपकार मानत आहे, मी काय करत आहे? देवाची सेवा करत आहे. म्हणून ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवल्यावर तुम्हाला उत्तर देता आला पाहिजे. दिस इज द 4th थिंग दॅट वी नीड टू अंडरस्टँड, दॅट वी वर्शिप गॉड विथ आवर सॅक्रिफायसेस अँड ऑफरिंग्स टू मिनिस्टर टू हिम. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपले हक्क, कर्तव्य. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा शब्द 2:42 मध्ये कोणता होता? 4 गोष्टी करताना ते लोक तत्पर होते. 4 गोष्टी करताना पहिले विश्वासणारे, मराठीत आहे तत्पर होते. तत्पर म्हणजे दिलेला शब्द पाळणारे. त्यांनी सांगितलं, प्रेषित म्हणाले आज सायंकाळी 5 वाजता आपण अभ्यासाला येणार. किती जण येणार? त्यांनी पहिल्या दिवशी विचारून घेतलं. 3000 म्हणाले आम्ही येणार. पुन्हा सांगायची गरज पडली नाही. त्यांनी ठरवून घेतलं मी शब्द दिला आणि मी तो पाळणार. टू कंटिन्यू इन टू द टीचिंग्स, फेलोशिपिंग, ब्रेकिंग ऑफ ब्रेड अँड प्रेयर. The word continuing is very meaningful. And the meaning of that word continuing is repeatedly keep the promise, the word that you have given to the leaders of the church. मंडळीच्या प्रमुखांना, मंडळीच्या प्रेषितांना, शिक्षकांना दिलेला शब्द पाळणे हा महत्वाचा भाग आहे त्याचा. आता तुम्हाला हे काही प्रश्न बाप्तिस्मा अगोदर विचारले जातील.
त्याचा अर्थ हाच आहे, तुम्ही शब्द दिला त्या दिवशी देवाला, पहिले सगळ्या देवदूतांना, न दिसणाऱ्या सर्व जगाला, जमलेल्या मंडळीला, देवाच्या दासांना त्या दिवशी तुम्ही काय देता? तुमचा शब्द देता, तुम्ही होय म्हणता. त्याचा अर्थ काय आहे? तुम्हाला तसं करायचं आहे हे तुम्हीच सांगत आहात. मग तुमचं कर्तव्य काय? तुमचा दिलेला शब्द पाळणे. जेव्हा आपण असं करतो त्याला आपण म्हणतो की ते तत्पर होते, शिक्षणात तत्पर होते. नुसतंच म्हणजे बाहेरचं शिक्षण नाही, हे पवित्र शास्त्राचं शिक्षण. आज सकाळी तुम्ही होते का चर्चमध्ये? नव्हते तुम्ही. तुम्ही ऐकलं असतं तर बरं झालं असतं. परत मी सांगेल, आज परत तुम्ही ते ऐका गेल्यावर, है ना. फार आवश्यक आहे की शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला सतत घ्यावं लागतं, ऐकावं लागतं, समजून घ्यावं लागतं. आणि देवाने नेमलेले शिक्षक मंडळीत असतात, त्यांचं ऐकावं लागतं. तुम्हाला दुसऱ्या कोणाचं ऐकता येणार नाही. तुम्ही जो विषय तुम्हाला शिक्षक शिकवतात तेथे अनुप पाळक येऊन उभा राहिले आणि सांगितलं थांबा आता मी तुम्हाला शिकवतो, तर परवानगी मिळेल का? नाही मिळणार ना. का बरं नाही मिळणार? कारण त्यांना नेमलेलं नाही. मग आपण हे लक्षात आतापासूनच ठेवायचं की ज्यांना नेमलंच नाही मंडळीमध्ये त्यांचं आपण ऐकायचं का? नाही. काय गडबड होईल? विषय तुम्हाला माहित आहे की भूगोल, पण तुम्हाला ते त्या नियमाप्रमाणे शिकवतात की नाही? तुम्हाला दिलेला अभ्यास त्याप्रमाणे तो आहे की नाही? ह्याची जबाबदारी असते. आणि म्हणून तुम्हाला याच वयात शिकायचं आहे की ज्या मंडळीत आपण असतो त्या मंडळीच्या ह्या 4 प्राथमिक गोष्टी तिथेच करणे. बाहेर जाऊन शिका चांगली गोष्ट आहे. माझ्यासारखं तुम्हाला प्रचंड मोठा अभ्यास करायची इच्छा आहे, हिंमत असेल तर करून बघा, मला काय प्रॉब्लेम नाही, मला काय अडचण नाही. करा, एवढं सोपं नाही आहे पण करा, काय हरकत आहे. परंतु मी आज सांगितलं, मला 50 वर्ष झाली ना, याच मंडळीमध्ये मी आहे, याच लोकात तुमच्यातच आहे, याच भिलवाड्यात तुम्ही पण आलेलो आहे. मला कोण मानतं नका मानू, मला काहीच घेणं नाहीत, पण तुम्ही माझे लोक आहात. हे लोक माझे लोक आहेत, ही मंडळी माझी मंडळी आहे. 4 पिढी आम्ही इथे आहोत आणि करणं हे माझं आनंदाचं काम आहे. मला कधीच तुम्ही असं तोंड लटकून बोलतोय, जबरदस्तीने करतोय असं कधीच होणार नाही. कशी परिस्थिती असो माझी, आम्ही पाळकांना माहित आहे माझी वेळ मी बरोबर पाळतो. 5ला सांगितलं येतोच, कसंही असो काही असो मी येतोच, त्यांना मदत करतोच, असं कधीच होत नाही. आमचा फोन सुद्धा आम्ही ठरवल्याप्रमाणे 1 किंवा 2 रिंग होत नाही तर आम्ही फोन उचलतो. दुसऱ्या कोणाचे आम्ही वाजवू देतो, पण एकमेकाचे आम्ही करत नाही. का? तर ते आमची जबाबदारी आहे, आमचं हे कर्तव्य आहे. मंडळीमध्ये शिस्तीने वागणे आणि इतरांना शिकवणे फार आवश्यक आहे. म्हणून ह्या 4 गोष्टी शिकाव्या लागतील तुम्हाला. एक म्हणजे बायबलचं शिक्षण घेणे, 2 म्हणजे सहभागिता म्हणजे फेलोशिप, तुमची तरुण संघामध्ये होते, मंडळीत होते, छोट्या ग्रुपमध्ये होऊ शकते. प्रभुभोजन आता तुम्हाला घेता येईल, तुम्ही प्रभुभोजन टाळायला नको. आणि विशेष म्हणजे प्रार्थना करणे. 4 things will build you up in your faith. You learn the Bible given by the God in the power of the Holy Spirit and follow the instructions given by the apostles and the prophets. Second is fellowshipping. Whenever there is a possibility of coming together to worship God, to thank God, to minister to God, to learn and understand the word of God, try your best to come together. Join the people. Third is the Lord's Supper. You must participate in the Lord's Supper regularly. And fourthly, learn to pray.
It is important that you learn how to pray, when to pray, where to pray. प्रार्थना करायला काय करावं लागतं? शिकावं लागतं. मी एक उदाहरण देतो, मग बंद करू आपण. माझं एक तरुण म्हणजे मित्रच म्हणतो मी त्यांना, कारण माझी सवय आहे की माझ्याबरोबर अनेकांना मी ठेवलं माझ्या आयुष्यामध्ये, शिकवलं आणि खेळलो पण आणि फिरलो पण. एका दिवशी माझी सवय होती त्याप्रमाणे सायकलीवर बसायचं, जायचं सुवार्ता सांगायला खेड्यापाड्यावर. मग कोणी रिकामे असलं त्या दिवशी सांगून ठेवायचं, कोण रिकामे असेल तर येऊन जा बरं काय. मग आम्ही, कारण जोडी पण होऊन जायची, टाईम पण जायचा आणि लांब लांब जायची सवय पहिल्यापासून. आता मला कल्पना नव्हती, पण मी एका खेड्यामध्ये गेलो आणि त्याला सहज म्हटलं की प्रार्थना कर. आणि 1-2 मिनटं झाले, त्याचा आवाजच नाही आला मला. मी म्हटलं झालं काय असं, एकदम हा शांत कसा झाला कळलं की नाही. म्हणून मी डोळे उघडले आणि बघितलं त्याच्याकडे, तर तो घामोघाम झालेला होता एकदम. मी म्हटलं काय झालं? मला हळूच म्हणे, सर मला जी प्रार्थना नाही करता येत म्हणे. अरे मग सांगायचं नाही गड्या. मला वाटलं संगती राहतो, तरुण झाला आहे, चांगल्या घरचा आहे, येत असेल असं वाटतं बऱ्याचदा, येईल, परंतु जमत नाही. हरकत नाही, शिकावं लागतं. यू हॅव टू लर्न हाऊ टू प्रे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. तुम्हाला अनुभव आहे आताच ना? एकदम जमतं का प्रार्थना करायला? नाही जमत ना. आणि समोर जेवण असेल तर, आणि त्यात सध्याचा थंडा म्हणजे उकाळा बघितल्यावर आंब्याचा रस असेल तर, आणि कोरडी भाकर आणि चटणी असेल तर, 2 वेगळ्या प्रार्थना होतील की नाही? आंब्याच्या रसासाठी एकदम रसदार प्रार्थना, आणि कोरडी भाकर आणि चटणीसाठी देवबापा अन्न दिलं उपकार म्हणतं येशूच्या नावाने, आमेन. पण आंब्याचा रस असेल तर वा 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 वा, देवबापा तू किती चांगला आहे आणि तू किती गोड आहेस, आंब्यापेक्षा गोड आहेस. आपल्या प्रार्थना किती स्वार्थी असतात कधी कधी, आपल्यालाच माहित आहे ना. आता ठीक आहे, मनोरंजनासाठी काही लोक प्रार्थना करतात, असं काही नाही की करत नाही असं. पण आपल्याला कशी प्रार्थना करायला शिकायचं? ज्या प्रार्थनेने देव प्रसन्न होतो ती प्रार्थना, आणि ती त्याच्याच पद्धतीने त्याच्याच मार्गाने करावी लागते, हे लक्षात ठेवा. विशेषतः मुलींनी प्रार्थना करताना काय करायला पाहिजे? विशेषतः 14 वर्षाच्या मुली झाल्या तर त्यांनी डोक्यावर दुपट्टा घ्या, रुमाल घ्या, काय पण घ्या, कारण ती पद्धत आहे. देवाला ते आवडतं आणि मंडळांमध्ये ती सूचना होती की महिलांनी तसं करावं. जबरदस्ती नाही आहे, नियम नाही आहे, परंतु देवासमोर जेव्हा आपण जातो तर आपल्याला त्याची आठवण असावी. म्हणून प्रार्थना करायला काय असतं? शिकावं लागतं. म्हणून देव तुम्हाला या अभ्यासाच्या द्वारे सहाय्य करो. तुम्हाला प्रश्न होते, पाळक साहेबांनी ते सांगितले की पहिला प्रश्न येणार तो असा आहे, मंडळी म्हणजे काय? आणि दुसरा प्रश्न आहे, तिच्या अस्तित्वाचे मुख्य उद्देश कोणते? जे तुम्हाला 4 सांगितले, तुम्हाला ते 4 लिहिता आले पाहिजे, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल, पाठ पण होऊन जाईल. ते 4 शब्द महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला पुढे जाता येईल. पुन्हा एकदा मी क्षमा मागतो. मागच्या वेळेस मी चूक दुरुस्त करायला गेलो आणि माझ्याकडूनच एक शब्द राहून गेला प्रेषितांच्या मतांगीकारामध्ये. तो असा होता की पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, हे मी टाकलं नव्हतं आणि तुम्ही कोणीच मला सांगितलं नाही. ते लक्षात घ्या. असं होतं, म्हणजे पाठ नसतं असं नाही, परंतु काही वेळेला आपण गिळून टाकतो म्हणजे वेळेमुळे मनामध्ये कोणत्या कारणामुळे. तर तसं होता कामा नाही. मी माझी ती चूक दुरुस्त केली. परत एकदा मी स्वतःला म्हटलं की असं व्हायला नको, म्हणून हे अचूक असणं गरजेचं आहे. ते आयुष्यभरासाठी आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देव. धन्यवाद पाळक साहेब. अतिशय सोप्या भाषेत आपण हे मार्गदर्शन आणि
मंडळी, हा सिद्धांत आम्हा सगळ्यांना शिकवला आणि लेकरांनो, माझा विश्वास आहे तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. आपण आपला वर्ग संपवण्यापूर्वी पुन्हा एकदा प्रेषितांचा मतांगीकार बोलणार आहोत आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना बोलणार आहोत. तर थोडा वेळ उभं राहू, थोडंसं हातपाय मोकळे करू आणि प्रेषितांचा मतांगीकार म्हणू. जे ऑनलाईन बघत आहात, आपणाला ही विनंती आहे की आपण थोडंसं रिव्हिजन व्हावं म्हणून मनातल्या मनात किंवा जर आपल्याला जमत असेल आपल्या खोलीमध्ये आपण आहात तर प्रेषितांचा मतांगीकार म्हणा. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळेस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. आता प्रभूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. ते बापा, आम्ही आभार मानतो आमचं एकत्र मिळणं आशीर्वादित केलंस व आमच्या एकत्र मिळण्याद्वारे तुझं गौरव झालेला आहे. आज मंडळी, हा मौल्यवान सिद्धांत आम्ही शिकलो. साहेबांना शिकवण्यास शक्तिबळ दिलं व आम्हा विद्यार्थ्यांनाही ते समजून घेण्यास, अभ्यास करण्यास तुझी कृपा पुरवलीस, तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दिलं. उपकार मानतो. आमच्या सोबत राहा व बाप्तिस्म्याचे वर्ग आशीर्वादित होऊ दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. जे ऑनलाईन बघत आहेत, आपणासाठी आम्ही प्रक्षेपण थांबवित आहोत आणि जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही आता या ठिकाणी क्लास थांबवत आहोत.